तर घरच्यांचं पहिली प्रतिक्रिया काय होती घरी? एक तर तू कसं सांगितलंस, काय सांगितलंस घरी की नेमकं काय काम करणार आहेस, आणि घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? म्हणजे घरी जेव्हा मला समजलं की म्हणजे मी तुमच्यासोबत काम करणार आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा विचारलं होतं तेव्हा तेव्हा घरच्यांची प्रतिक्रिया नाहीच होती. म्हणजे लहान मुलांचा सर्वे म्हणजे दिवसभर किंवा अर्धा दिवस तरी फिरावं लागतं, तर मग त्यांची प्रतिक्रिया नाहीच होती. लहान मुलं असल्यामुळं तर नाहीच म्हटले होते ते. पण त्यांना पण अनुभव आला की दिवस जात नाही, लई तास 2 तासात सगळं काम होऊन जातं. मग त्यांनी पण परवानगी दिली मला हे काम करण्याची. दिली. ठीक आहे. आणि काय अनुभव आतापर्यंत तुझा राहिलाय की जो तुझा विश्वास होता की तुला घर आणि बाळ सांभाळून काम करता येईल, तर ते तसं जमतंय का? एखादा अनुभव शेअर करशील का आमच्या बरोबर? हो जमेल ना. कसं म्हणजे जमतंय तुला? म्हणजे बाळाची झोपण्याची वेळ, म्हणजे बाळाला झोपी घातलं का मी 2 तासात फिरून सर्वे करून येऊ शकते. आणि मीटिंगला जरी आले तर बाळ 2 तास झोपतं, मग त्याला झोपी घालून येते आणि ते तुम्ही पण ऍडजस्ट करून घेतात. ठीक आहे. आणि जसं आपण आता मागच्या महिन्यामध्ये एक कार्यशाळा घेतली होती, त्याच्यामध्ये आपण खेळणी बनवली हा. लहान मुलांसाठी. तर तू ह्याच्या आधी अशी कोणती खेळणी बनवली होतीस का? किंवा ती बनवल्यावरती तुला काय वाटलं की कसा होता तुझा अनुभव, आणि तो त्याचा बाळाला काय फायदा होईल असं वाटलं होतं तुला? हा, म्हणजे बाळाला खेळायला सॉफ्ट आहे, आपण आपल्या घरी बनवलेलं चांगलं असतं. आणि ही खेळणी आम्ही आमच्या शाळेत असताना बनवलेली होती. मग ती परत बनवताना कसं वाटलं? छान वाटलं, म्हणजे आनंद झाला. आणि तीच गोष्ट. घेऊन गेलीस का बाळासाठी? नाही, घेऊन नाही गेले, पण बनवलेलं आहे. बनवलेस? हा. त्याच्यानंतर बनवलं का एखादं? नाही, त्याच्यानंतर नाही, ते आधीच बनवलेलं आहे. ठीक आहे. आणि गावाचा जर विचार केला तर आता तू ह्या गावामध्ये काही वर्षांपासून राहतेस, स्वतः हे काही आहेस, तर तुला काय वाटतं की या गावामध्ये नेमकी ह्या आपल्या कार्यक्रमाची काय गरज आहे? का करायला हवा आपल्याला हा कार्यक्रम ह्या गावात? म्हणजे त्यांना असे छोटे छोटे म्हणजे गल्ल्यामध्ये जे बाळ राहतात, आई राहतात, जास्त करून UP बिहारचीच लोक राहतात, म्हणजे त्यांना पण बाळाचा सर्वांगीण आणि बौद्धिक विकास कसा करावा त्याच्याबद्दल माहिती जर आपल्याला देता आली तर तेवढंच आपलं पण नशीब म्हणावं लागेल. म्हणजे आम्ही देतोच माहिती, आम्हाला जशी जमल तशी, अजून काय आम्ही सेट नाहीत, पण आम्हाला जशी जमल तशी आम्ही त्यांना माहिती देतो. आणि ते पण आमचं जर काही चुकत असेल तर ते आम्हाला समजून सांगतात. म्हणजे एकाबद्दल नाही, 20 बाळांबद्दलच मर्यादित नाही, पण भरपूर लोक असे आहेत की त्यांना म्हणजे आपलं बाळ, अशा बाहेरून आलेल्या लोकांना आपलं बाळ कसं सांभाळावं हे सुद्धा समजत नाही. कारण ते बाळ लई मोठे असतात, पण सांभाळणारी व्यक्ती एकच असते. बरोबर. आणि जसं आपलं म्हणणं आहे की विकास बाळाचा सहभाग सर्वांचा, तर त्याच्याबद्दल तुला काय वाटतं की घरात आता जसं तू तुझ्या एकटीने एका बाळाला सांभाळतेस असं नाही, तर ह्या गावामध्ये आपण जर का असं म्हणलं की बाळाचा विकास करण्यासाठी सगळ्यांचा सहभाग घ्यावा, तर ते कितपत शक्य होईल? सगळेजण सहभाग घेतील का? आणि कुटुंबातले सगळेजण आपण जे काही त्यांना सांगायचा प्रयत्न करणार आहोत त्यानुसार काम करतील असं वाटतं का तुला? बाळाबरोबर खेळ सुरुवातीला शक्य नाही ते म्हणजे सहभाग घेतील, पण आपण जे सांगतो ते ऐकतीलच असं नाही, पण प्रयत्न केल्यावर ते ऐकतील. आपण प्रयत्न केल्यावर ऐकतील. आणि त्यांनी ऐकावं यासाठी आपण काय करायला पाहिजे असं वाटतं तुला? आपण त्यांना पटवून दिलं पाहिजे की आपलं काम त्यांच्या कितपत योग्यतेचं आहे. म्हणजे तसे उपक्रम किंवा सर्वे जरी केला तरी पण आपण त्यांना पटवून दिलं पाहिजे की आपला सर्वे त्या बाळाच्या विकासासाठीच आहे म्हणून. ओके. आणि या व्यतिरिक्त अजून तुझा एखादा अनुभव किंवा तुला एकूण ह्या कार्यक्रमाबद्दल काय वाटतं, आणि ह्या काम सुरू केल्यापासून तुझ्यामध्ये एक काय नेमका बदल झालाय असं वाटतं तुला? म्हणजे काय बदल झालाय? माझ्या आता मी सगळं म्हणजे सर्वे केला ना, त्या आईंची जी त्यांच्या मुलाबद्दलची प्रतिक्रिया होती त्यात माझ्यामध्ये पण भरपूर बदल झाला. म्हणजे ओरडणं, रागवणं, मारणं हे पण आता भरपूर बंद झाले, म्हणजे बंदच झाले ते. म्हणजे प्रेमाने हाताळते, त्यांना ओरडत नाही, समजून सांगण्याचा प्रयत्न करते. आणि अनुभव जर म्हटलं तर एकदा मीटिंगला मी आले होते आणि त्या फॉरेनच्या मॅडम आल्या होत्या, तेव्हा भरपूर आपले मेंबर पण भरपूर होते, म्हणजे सर्वच होते. तर बाळाला झोपून भरपूर वेळ झाला होता, मग माझं मन लागत नव्हतं मीटिंगमध्ये आपल्या. ते रुपाली मॅडमनी पाहिलं आणि त्यांनी मला सोडून दिलं. म्हणजे त्या म्हटल्या की तुझं बाळ एवढा वेळ राहणार नाही ना, तर तू जा,
जर तुझी गरज लागली तर तुला फोन करून बोलून घेते, नाही तर तू आली नाहीस तरी चालेल. पण मी एकदा राऊंड मारला होता, पण तेव्हा सगळं आवरलं होतं आणि तुम्ही गेल्या पण होत्या. म्हणून मला असं वाटतं की आपल्याला समजून घेणारं, बाळाला समजून घेणारं इथं तुम्ही आहेत. मग काम करताना मला काहीच प्रॉब्लेम येणार नाही, म्हणून मी इथं काम करायला आवडलं.